like, subscribe, and get notified. आम्ही जायते गोष्टी आम्ही चर्चेक आयिल्ले मिस्टर श्रीनिवास टेम्पो आमचे बाकीचे आमदार आणि सगळ्यांचे फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे ऑफिसर कितें जालां की आयजच्या दिसा आमी पळयता लोक कोणाकय आमकां डिपार्टमेंटाक कोणीय टॅग करता आनी कितेंय करता हांव कोणाचेर हांगा उलोवपाक प्रेस कॉन्फरन्स घेवंक ना पूण एक तुमकां एक सांगपाक आमी परत एकदा आयज नवे अमेंडमेंट्स आनी नवे गायडलायन्साचेर आमी चर्चा केल्या नवे गायडलायन्स आशिल्ल्यो हिल कटिंगाचे संबंधी I just want to make a mention that not a single permission of hill cutting has been given by our department in the last so many months. I said last time 6 months. And 6 months अशे वयर म्हाका दिसता आयज जेन्ना हांव रेकॉर्ड चेक करतालो आयज आमकां I wanted those papers. आमी आयज खंयचेच आमी ह्या गोष्टीचेर आमी करपाक आमी केन्नाच दिवंक ना. We are going as per what is happening. Kenna you see some people are going to some particular. You have to actually verify which department has given those permissions. You have to verify. And I have already written a letter to Honorable Chief Minister today to please instruct the respective officials. I have written, I just little draft करून आणि मुख्यमंत्रीकडे त्यांच्याकडे वेळ बी घेऊन त्यांच्याकडे पर्सनली मेळटलो की काही कडे जे कितें अंदाजुंदी कोण तरी करता जे कितें कोण विदाउट लॉ विदाउट फॉलोइंग एनी काइंड ऑफ रुल्स रेग्युलेशन्स जे कितें करतात तेजेर कारवाई योग्य ते डिपार्टमेंटान आनी योग्य ते ऑफिसरान करपाची गरज आहा. कांय कडेन आमी पळयता की सोशल मिडिया आयज भरपूर एक्टिव्ह जाला. कांय कडेन प्रसिद्धी लोकांक दिसता की आपल्याक सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान गावतले. हांव म्हणना की सगळे गोष्टी चुकीच्यो गोष्टी आसतात. परत एकदा टॅग करपाचे खंय कोणी पत्र बरयलो काय कोणी प्रेस रिलीज दिली तेजे कांय फरक पडना कारण कायद्या प्रमाणे आनी हे कायदो जो आसा आनी टावन प्लॅनिंगाच्या एक्टान जे कितें बरयला त्या आधाराचेर आमी परमिशन दिवपाचें आमचें काम चालू आसा. मेन म्हणजे कितें आहा की आमी जेन्ना पळयता की खंयचेय प्रकल्प आयलो काल कोण म्हणटले आयज एलिना सल्लन आयली म्हाजे कडेन तेजे भायर आमचो आंतोन वाज आयल्लो म्हाजे कडेन कांय विशय मांडपाक तेंचे मतदारसंघांतले कितें विशय आसा. एक म्हणजे ह्यो एरिया सेटलमेंट केन्ना जाल्यो हे एरिया सेटलमेंट जायत आहा फ्रॉम 2003 मागीर 2012 मागीर खंय तरी कितें जालां 2011 म्हणजे तुमकां बेश्टें सांगपाक ह्यो सगळे जे दोंगरार तुमकां कितें दिसता न्ही हे सगळे हांव मंत्री जावपाचे पयलीं कन्वर्ट जावन जाल्ल्यो गोष्टी म्हाजे संबंधीत विशय कांय ना काय डिपार्टमेंटाचे संबंधीत विशय कांय ना ह्यो सगळ्यो गोष्टी त्या ओडीपीच्या माध्यमांतल्यान जाल्ल्यो गोष्टी आनी म्हणूनच डिपार्टमेंटाचो डायरेक्ट तसो इन्व्हॉल्वमेंट कांय ना ते ओडीपीच्या माध्यमांतल्यान जाल्ल्यो गोष्टी. पयर हांवें कितें सांगलें म्हाका दिसता कांय लोकांक हांव जे उलयता तांकां केन्ना केन्ना ते मिस कम्युनिकेशन जाता काय कितें म्हाका कांय कळना कारण हांवें केन्ना स्पश्टीकरण दिल्लें की आमकां कायद्या अनुसार आमकां फुडें वचूंक जाय आनी कायदो हो स्ट्रिक्ट आनी करपाचो आमी आयज चर्चेक आमी विशय घेतला. आनी मेन म्हणजे कितें आहा की भुतानीचो जो कितें विशय आसा ते हांवें सगळे कागदां मागून घेतल्या म्हणजे मागून घेवन पळय मागीर आमी योग्य तरेन तेजेर वेगळ्या तरेन सगळें डॉक्युमेंटेशन सगळें कितें आहा ह्यो सगळे चर्चेक घेवपाक कारण केल्ले कन्वर्जन 200 FSI ते केल्ले ते म्हाका दिसता की इट हॅज बीन डन वेर इन द ओल्ड ओडीपी दॅट टायम मिस्टर क्लिओफास वॉज द चेअरमन ऑफ दॅट कॉर्पोरेशन म्हणजे नॉट नाव इट्स डन इन द पास्ट. तेन्ना वास्को डी गामाची ओडीपी केल्ली ते केले तेन्ना त्यांनी केल्ले आसा परमिशनां कितें दिवपाची आहा ते तेन्ना दिल्या. हे सगळे गोष्टी परत एकदा हांवें इतिहास बेश्टो काडलो की बाबा हे पयलीं केन्ना जाल्लें कितें जाल्लें 27,850 स्क्वेअर मिटर आशिल्ले ते पेटल्स इंजिनियरींग म्हणून कोणी तरी तेन्ना मिनिस्टर आशिल्लो तेन्ना ते दिल्ले 2002 तेजे नंतर आनी कितें दिल्लें हे सगळे गोष्टी पळोवंक गेल्यार बेश्टें तुमकां सांगपाक म्हजो प्रयत्न कितें आहा की फॅक्च्युअली कोणी तरी म्हायती काडपाक जाय की बाबा खंयची गोष्ट केन्ना जाल्या कोणी परमिशन दिल्या ह्यो सगळ्या गोष्टीचेर आमकां लक्ष घालून वेगळ्या तरेन आमकां कारवाई करपाक जाय. आयज कोणी तरी परमिशन सगळे घेतल्या एकदा परमिशन घेतलें तर म्हाका वेगळ्या तरेन काम करपाची गरज आहा. म्हाका त्यो सगळ्यो गोष्टी आमकां तेजे म्हायती घेवन मागीर तेजेर हांव निर्णय घेतलो. तांकां दोगांक सांगलें हांवें एलिनाक आनी आमचो आंतोन वाजा सगळी फायली मागून घेता आनी तेजेंतल्यान कितें आहा की ते आमच्या ऑफिसरांक सांगून ते एक ल्हानसो रिपोर्ट तयार करून घेवन तेजे नंतर आमी कितें कारवाई योग्य ते कारवाई लोकां बरोबर रावपाचो आमचो सदां आमचो प्रयत्न आसतलो. आनी त्याच बरोबर आयज हिल कटिंगचे आमी परमिशन दिवंक ना त्या प्रोजेक्टाक आनी त्याच बरोबर आमी खंयच्याच फॉरेस्ट डिपार्टमेंटाची परमिशन आमी दिवंक ना.
आणि जसे प्रेस कॉन्फरन्स चालू आहे हांवें फॉरेस्टाची टीम परत DCF बरोबर हांवें थंय धाडला चेक करपाक की बाबा कितें चल्लां, कितें कापल्या झाडां काय कितें चल्लां, हे सगळे गोष्टी चेक करपाक म्हणून तो व्हेरीफाय करून म्हाका परत सांगतलो. आयज ताका आपयलो, हांवें सांगलें हो विशय लोक म्हणटा की झाडां कापतात आनी कितें कापतात. ताणें सांगलें आपूण परत आमी फाटल्या फावट आमी जेन्ना लोकांक धाडलेले तेन्ना कांयच तसो विशय नाशिल्लो, पण हांवें सांगलें म्हाका खबर ना, तुवें ऑफिशियली म्हाका लेखीत म्हाका ते रिपोर्ट जाय. त्याच बरोबर रेस मागोसाचेर जे परमिशनाचेर दिल्या हे हांव मंत्री जावपाचे पयलीं दिल्लें परमिशन, हांव मंत्री नाशिल्लो. हे कन्वर्जन पयलीं जाल्लें, परमिशनां पयलीं दिल्ली, ते बी फायल हांवें मागून घेतल्या. आयज DLF कंपनीचे जे फायल जे आसा, the permissions given to DLF are being reviewed by the government. If they have rules as per rules and regulations, we'll honor them. But the same thing will be brought to the government. Government has called for all the information regarding all these files, and also I will go through it in myself in detail along with the officers. म्हणजे कितें आसता की कोणाचेर जर एक्शन घेवपाक जाय, आयज तुमी पळयता की खंय कोण सरता भितर खंयचेय प्रॉपर्टी आनी 20 राणे म्हणून टॅग करून ते सवय जाले ते 20 राणे टॅग करप म्हणून, आनी मागीर ते 20 राणे टॅग केले म्हणून हेजो अर्थ ना की हांवें दिल्या. दोन आमी आयज मुख्यमंत्री कडेन तीच चर्चा करपाचो आशिल्लो, पण आयज हांव बी गडबडीत आशिल्लो कित्याक हांव रत्नागिरी आशिल्लो. रत्नागिरीच्यान काल रातचो येयला, परत आतां गणपती करून हांव परत वयतलो. मेन म्हणजे कित्याक की आमी ठरयला की आमचे जे सेक्शन जे आसा फॉर हिल कटिंग ते प्रोसेसूच करूं नाका म्हणून, जो पर्यंत नवीन गायडलायन येना. आणि ते सॉयल स्टेबिलायझेशन तरेतरेची गोष्टी हांवें जर काढलो इतिहास, तुम्ही बी मिडिया तुम्ही बी काढपाक जाय की बाबा कोणी कोणी कन्वर्ट केले हे सगळे गोष्टी. हे कोणी आयज ते एलिनान कितें स्टेटमेंट केला, हांवें एलिनाक सांगलें बाबा तूं मंत्री आशिल्ली, पण तिचें मत कितें आशिल्लें आयकून घेतलें की तिका हांवें सांगलें तुवें ज्या पक्षान गेला त्या पक्षान 9.5 कोटी स्क्वेअर मिटर कन्वर्ट केला म्हणून, आनी तिचे सगळे आयकून घेतले, अंतोनवादाचे बी आयकून घेतले. लास्टाक ते पब्लीक रिप्रेझेंटेटिव्स आमी सगळ्यांक मेळटा, तेंचे कितें विशय आहा ते समजून घेवन अंतोनवादाक हांवें काल तेन्ना तो वालंकिरी आशिल्लो दिसता म्हाका, खंय तरी गेल्लो तो वाटेर आसतना हांवें ताका सांगलें तूं टेन्शन घेनाका, तुजें कितें मनान आहा त्या तरेन आमी ते फुडें. पूण पयलीं म्हाका सगळें व्हेरीफाय करचें पडटा. मंत्री आसूं म्हणून कितें जाय तशें हांव करूं शकना. हे दोनी प्रकल्प जे आहा हे दोनी प्रकल्पाचे सारखे व्हेरीफाय करून तेंचे कडेन सगळे कायदेशीर आहा जाल्यार काय ना, कितें आहा केन्ना ह्यो जाली म्हणून हांवें हे सगळे ODP संबंधी सगळी माहिती काढून घेतली, कित्याक म्हाकाच खबर ना कितें कितें जालां तें केन्ना. आनी म्हणून हे सगळे गोष्टीचेर खंय तरी विनंती मिडियाक बी आहा की एक लक्षात आमी घेवंक जाय की हे केन्ना काय गोष्टी जाल्या, केन्ना कितें जालां, केन्ना हे परमिशन दिल्ल्यो, हे सगळे परमिशन परत एकदा तेजेर लक्ष घालपाचें हांवें ठरयल्लें आसा. आनी म्हणूनच हे दोनी प्रकल्प जे आहा हे दोनी प्रकल्पाचे जे कितें आहा कायदेशीर आहा जाल्यार कायदेशीर आहा. जे प्रपोजल जे आसा यांचे कितें आहा ते व्हेरीफाय करपाक म्हणून हांवें टीम धाडल्या, आनी त्याच बरोबर DLFचे सगळे प्रपोजल मागून घेतल्या. जर DLFचे खंय कितें चुकलां तें म्हाका वेळ लागचो ना तेजेर कारवाई करपाक, पण कितें आहा तें म्हाका सारकें तें कितें आहा तें सारकें पळोवपाक जाय. DLF व्हडली कंपनी असली तरी बी म्हाका व्हेरिफिकेशना खातीर आय हॅव कॉल्ड फॉर द फायल्स अगेन. I will verify, and if it is as per my satisfaction, as per the officer's recommendation to me, then I will see what is to be done. If it is not as per the recommendation and there is something not correct in that, there will be no permission, or it will be invalid. This is my thought process. आणि दुसरी गोष्ट कितें आहा की एक जे चल्लां तुमी पळयल्यार अशें दिसून येता की प्रायव्हेट फॉरेस्टाचे संबंधी म्हाका दिसता हांव एकूच मंत्री आसतलो जे प्रायव्हेट फॉरेस्टाक हात लावंक ना आयज पर्यंत. 1 इंच प्रायव्हेट फॉरेस्ट आयज पर्यंत हांवें टोटल रिपोर्टिंग फेनालिटी म्हणून आमी इंटरिम रिपोर्ट आमी कन्वर्ट करून आमी ते NGT कडेन फायल केले. हांवें खंयचोच रिपोर्ट रेकमेंडेशन बी काय करिना. हांव ऑफिसर सांगता त्या प्रमाणे तांकां एकूच डायरेक्शन दिल्लें आसा की डिसेंबर पर्यंत तुमचो प्रायव्हेट फॉरेस्टचो विशय बंद करा आनी एकदा फायल करून ते मेकळे करा. कांय कडेन आमी पळयता की प्रायव्हेट फॉरेस्ट काडल्या, कांय कडेन आमी पळयता की फॉरेस्ट प्रायव्हेट ते खंयच्यान खंय कितें केलां ते सगळे हेजेर गोश्टीचेर लक्ष घालचें पडटलें म्हणून हांवें एक ल्हानशी टीम तयार केल्या. हे ल्हानशी टीम पळोवपाक की खंयचे आरावजेवचे कमिटीचे आनी हाचे फ्रेश एफिडेविटान कितें व्हेरिएशन आहा ह्यो सगळ्या गोश्टीचेर कारवाई जेन्ना करता न्ही शब्द वापरपाक सोंपें आसता, पूण केन्ना केन्ना इनजस्टीस बी लोकांचेर जाल्ले आसा. आनी इनजस्टीस जेन्ना जाला लोकांचेर केन्ना केन्ना लोकांचे खंय आतां ओपन स्पेसान जर तुवें आयडेंटिफाय करून ताका प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून घातलें योग्य ना तें.
एंड इट हॅज टू बी वॅलिड एंड जस्टिफायबल. ते कोणी सांगले कितें स्टेटमेंट केलो म्हणून हांव ते स्टेटमेंटाच्या आधाराचेर वचूं शकना. म्हाका ते स्टेटमेंट व्हेरीफाय करपाची गरज आसता. आयज कितें आहा, आयज इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आहा, आयज टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहा, आयज पब्लीक इंटरेस्टान जे प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड पास करता हे काम करपाक म्हणून पास करता, ते फास्ट ट्रॅकिंग म्हणून काम करता. पूण कितेंय वचून खंय कितेंय जर सांगलें काय केन्ना केन्ना एक वेगळ्या तरेन आमी पळयता की काय लोकांचो विरोध आसता. ह्या विरोधाक वेगळ्या तरेन म्हाका एसेस करचें पडटा की बाबा कितें चल्लां तें. आनी हांव कोणाचेर हांगा प्रेस कॉन्फरन्सान कोणाकूय अधिकार आसा प्रत्येक गोष्ट क्वेश्चन करपाक. सरकारान निर्णय कसो घेतला, सरकार कितें करता, पूण म्हाजे हांगा परिस्थिती अशी आहा की हो मंत्री जावपाचे पयलीं, हांव मंत्री जावपाचे पयलींच हांगा निर्णय घेतल्या. म्हणून हे निर्णय जे घेतल्या हेजेर चवकशी करपाक म्हाकाच करची पडली न्ही. हांवें ते मागून घेतल्या. ते सारखे आहा जाल्यार हांव ते वॅलीड दवरतलो. जर ते सारखे ना तर म्हाका तेजेर एक्शन घेवपाची गरज येतली. पूण एक लक्षांत तुमी घेवंक जाय, सॉयल स्टॅबिलायझेशन पासून आमी जे दोंगराचेर म्हाजे एक विचारधारा की हे सगळे कोंबुरपा आनी हे परिसरांत आमच्या कार्लुसान आमदारान आमकां सर्वे नंबर्स दिल्ल्यो. आमी फुडल्या मिटिंगान चडांत चड ते सर्वे नंबर जे स्लोपी एरियाचे दिसता ते टीम व्हेरीफाय करून खुबशे कडेन जे कितें 25% जे ग्रेडियंटाचेर वयर जे आसा ते ऑलरेडी कायदो जो आसा 25% एंड अबाव ग्रेडियंट जे आहा थंय तुमी कन्स्ट्रक्शन अलाव करूं शकना. विशय हांगा कसो आहा की रिजनल प्लॅन 2021 खुबशे कडेन तेणी हांगाच्यान जमीन कन्वर्ट करून दुसरी कडेन थंय घालून ते एनडीएस दाखयल्ले आसा, खंय तरी स्लोपी दाखयल्ले आसा आनी कितें म्हणून ते परत एकदा रिमोट सेन्सिंग आनी वेगळे सॅटेलायट इमेजरीच्या माध्यमांतल्यान परत एकदा एसेस करपाक म्हणून आमी सांगलेले आसा तांकां. आयज जे कितें रिजनल प्लॅनान जे कितें आसा, जे कितें त्रुटी आसा, जे कितें चुकला त्यो रिजनल प्लॅनाचे चुका जे आसा ते तुम्ही रिव्हेरीफाय टेक्नॉलॉजीचो वापर करून हाडात. म्हणजे तुमकां योग्य तरेन तुम्ही जस्टिफाय करू शकतले जे तुम्ही काम करता डिपार्टमेंटान. आणि जे कितें खंय स्लोपी दिसता आमकां दिसता की ग्रेडियंट सारको ना आनी त्या ग्रेडियंटाचो थंय नुकसान थंय जावं शकता म्हणून आमी ते आनी हिल कटिंग हांवें सांगल्या प्रमाणे नवे गायडलायन आयल्यारूच आमी फुडें आमी हिल कटिंगाचो चर्चा आमी करूं शकता. कित्याक आमी हे सगळे गोष्टी आमकां वेगळ्या तरेन विचार करचे पडटले. सॉयल स्टॅबिलायझेशन पासून तरेतरेचे गोष्टी आनी हे सगळे व्यवस्थीत न्यू वेज फॉरवर्ड म्हणजे नव्या टेक्नॉलॉजीचो उपयोग करून हे कशें ते करतले आनी कितें करतले. असले गोष्टी जेन्ना ते अशे डॅमेज करता ते रिस्टोरेशनाचे नवे क्लॉज हे सगळे घालून मागीर आमकां ते फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. परत एकदा सांगता, आयजच्या दिसा जेन्ना रिप्रेझेंटेटिव्ह येता आनी आमकां बोर्ड मिटिंगेन आमी जेन्ना चर्चा आमी करता नवे कायदे आनी नवे आनी स्ट्रेंथनिंग ऑफ लॉ हे कशें करपाचे हेजेर आमी विचार आमी केल्लो आसा. आयज फॉरेस्ट मिनिस्टर आसल्या कारणान तुमकां खबर आहा की आमी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन जे सांगलेले की एक पेड माँ के नाम आमी 200% आमी अचीव केल्ले आसा. वी विल गो more higher than the particular date. Our target was around 300% more than what was given to us. पण आम्ही हे झाडां लावपाचे आम्ही हे सगळ्या गोष्टी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट काम करता ते डिपार्टमेंट एकदम बरे काम करता. प्रायव्हेट फॉरेस्ट जे केन्ना काढला ते काढला, पण कितें आहा की माझ्या टायमान 1 इंच प्रायव्हेट फॉरेस्ट तुम्ही दुबाव दवरू नका की आम्ही कोणी हात लावूंक ना. आणि आमकां ते प्रायव्हेट फॉरेस्ट खंय जस्टीस दिल्या ते जस्टीस दिवपाचे काय वायट ना. खंय कितें यू हॅव गिवन जस्टीस टू पीपल दॅट इज अ डिफरंट एस्पेक्ट. कित्याक केन्ना केन्ना वेगळे तरेचो एक रूप दिवपाचो प्रयत्न जाता. वेगळ्या तरेचो रूप कसो आसता तो आमी जेन्ना एका मुर्तीक आकार दिता हांगा वेगळेच आकार दिवपाक लागल्या. सांगता हांव आकार दिवपाक काय हरकत ना, पण बरो आकार दिवंक जाय. हांगा खंय हिल कटिंग जाल्यार म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट. म्हणून हांवें विनंती मुख्यमंत्री केल्ली ती प्लीज तुम्ही तुमच्या लेवलाचेर मातशें मिटींग घेवन आनी हांव मुख्यमंत्री कडेन वचून पर्सनली बसतलो. कित्याक लास्टाक ते आमचे मुख्यमंत्री आहा आनी ते डायरेक्शन दिल्यार एक योग्य तरेचे एक मेसेजिंग वयतले सगळीकडे. म्हाका दिसता की तेणी ऑलरेडी ते दिले आसतले, कारण पयर तेणी एक कमिटी बी काडल्या आनी ह्यो सगळ्या गोष्टीचेर खंय तरी आमी दोगांनी म्हाका दिसता ते बी स्ट्रिक्ट रावतले, हांव बी स्ट्रिक्ट रावतलो. आनी केन्ना केन्ना आमी पळयता कोणी खंय घुसता आनी मागीर थंय म्हणटा की हिल कटिंग जाल्या. व्हेरिफिकेशन ऑफ फॅक्ट तरी करा. व्हेरिफिकेशन ऑफ फॅक्ट्स केल्यारूच आमी ते करूं शकता. पयर एलओपीचें नांव घेवपाचो उद्देश इतलोच आशिल्लो की विधानसभेन जो विशय त्यांनी मांडला तेजे परमिशन आमी विथड्रॉ केलें. तितकें तेजे भायर आनी कांय ना. आयज हांवें खंय कोणाचे
विषय हांगा चर्चेक हाडून चर्चेक इतलेच आशिल्ले की हे दोन जे आसा प्रकल्प त्या प्रकल्पाचेर म्हाका सारको विचार करपाक म्हणून आमी ऑलरेडी फायल्स मागयल्या आनी फायल्स व्हेरीफाय करतले बाबा परिस्थिती कितें आहा आनी तेजे नंतर तेजेर निर्णय घेवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. हांवें अंतोन वाजाक सांगलेलें की ते प्रकल्पाक हांव गणेश चतुर्थीची पयली बोर्ड मिटींग आपयतलो आनी तेजेर बोर्ड मिटींगेन चर्चेक घालून आमी योग्य तरेन आमी ते पावल आमी घेतले. पूण कितें आहा की ते सगळ्यो व्हडल्यो बिल्डींग ज्यो आयल्या न्ही वयर तुमी गेल्या केन्ना दोंगरा पणजे हांवें पळोवंक ना हो म्हाजो विशय न्हू तो फॉरेस्ट ऑफिसर अलाउड करतले थंय तो गव्हर्मेंट ऑफिशियल आता तेका जर अलाव करिना तो पुलीस कंप्लेंट फायल करतलो. विषय कितें आहा की कोण खंय दवरले आमी जेन्ना उलयता न्ही मंत्री म्हणून आमकां बी विचार करचो पडटा की आमी आमचे पोर्टफोलिओचे मर्यादीत आमकां उलोवपाचे अधिकार आमी तितकेच उलोवंक शकता. तेच्या भायर आता कोण आणि कोण कितें करता ते म्हाका खबर ना. ऑफिसरांक धाडिना जाल्यार इट इज सिरियस सर करत गोष्ट. माझ्या ऑफिसर गेला न्ही तेका जर भितर धाडूंक ना. हायपोथेटिकली प्रश्न तो आता जन्माक येतलो म्हणून असो प्रश्न विचारल्यार कोण जन्माक केन्ना येतलो काय खंय वयतलो ते अर्थ तेका तशें उलोवंक जायना न्ही. आता कितें आहा की ऑफिसर गेला टीम गेल्या ते म्हाका आता सांजची ऑफिसांतल्यान वचपाचे पयलीं म्हाका येतलो रिपोर्ट आनी थंय कितें केला काय ना येतले तेका अलाव करपाचो प्रश्न जो विशय येतना तो गव्हर्मेंट ऑफिसर तो आपलें काम करता. कोणी तरी कंप्लेन केल्या लेजिस्लेटरान कंप्लेन केल्या त्या लेजिस्लेटराचे कंप्लेनाच्या आधारार तो वयता. हांगा जर कोणी बंधन गव्हर्मेंटाचेर ऑफिसराचेर कोण बंधन हाडूंक शकना आनी म्हाका तरी दिसता की योग्य तरेन आमकां कारवाई करपाची गरज आहा. कितें आहा की खंय कितें हांवें आयज पळयलें कोणाचें तरी प्रेस नोट आशिल्लें आनी प्रेस नोट कितेंय घातलें म्हाजें नांव घातलां मुख्यमंत्रीचें नांव घातलां पूण कितें लोकांनी विचार करपाची गरज आहा फॅक्च्युअल व्हेरिफिकेशन ऑफ फॅक्ट्स. आयज तुमचे कडेन आरटीआय आहा आयज आरटीआयच्या माध्यमांतल्यान लोक म्हायती घेतात. दुसरो हायकोर्ट आहा दुसरो आमचे बाकीचे कोर्ट्स जे आहा. आयज एक लक्षांत तुमी घेवंक जाय आमी कायदेशीर आमकां काम करपाची गरज आहा आनी आमी कायद्या प्रमाणे आमी काम करता. आनी जर कोणाक दिसता आमी कायद्या प्रमाणे काम करीत तेणी जशे कोर्टाच्या दारां वचून नॉक करपाचें आमकां कांयच ऑब्जेक्शन ना. आमी वी वील गो स्ट्रिक्टली बाय द लॉ. वॉट आर द लॉज दॅट हॅव बीन फ्रेम्ड इन एज पर द गायडलायन्स वी वील गो स्ट्रिक्टली बाय दॅट. जस्ट बिकॉज समबडी वॉन्ट्स टू मेक अ इश्यू ऑफ समथिंग आय कॅनॉट गो. आय एम बाउंड बाय द लॉ. टुमॉरो इफ आय टेक अ डिसिजन overstepping my authority as a minister, then somebody will question my decision in the court of law. Then what do I do? Then I'll get an order from the court saying that no, you have given, this fellow has the valid permission, he is following all your guidelines, you have to fall in line. So then what do? So I have to be very careful. That's why what is this perception? हे जे कितें चल्लां म्हणून हांवें एलिनाक बी एक प्रश्न विचारले बाबा तूच बीजेपी आमदार आशिल्ली तुज्याच टायमान हे सगळे व्हडल्यो व्हडल्यो बिल्डींग आयल्या हेजो अर्थ की तिजो पाठिंबो ना. तिने म्हाका स्पश्ट सांगलें आपलो पाठिंबो नाशिल्लो पूण ते प्रश्न तो न्हू. प्रश्न तुमीच आमदार आहा तुमच्याच फुड्यान हे सगळे महारथी सगळे कितें म्हणपाचें म्हाका काय खबर ना. वयर सरले सगळे वयर काडले सर एक म्हाका नाही तशें म्हणना हांव म्हणटा आय एम नॉट गिविंग द रायट वर्ड टू दीस ह्यूज हाय रायझीस which came at that point of time and she was of opinion that she has always been opposed to these type of things. So it's fine, it's her view. We know that she has been opposed to this. That same way Anton Vaz also came to me. He told me that he wants me to review that particular project. So I was assured him that I will do it. So one more thing is that one more thing I Salvador the Munde एक press conference झाली त्यांचा एक तो इश्यू झाला हिल कटिंगचो ना राजेश पण ब्रिंग तेणेनूय तिका एक म्हणटा की टीसीपीन कितें अप्रुवल दिला आमी काय करूंक शकना. एवरी नाव एंड देन खंयची पंचायत टीसीपीचेर मेळटा. माय से इज zero. My say is that the problem is that you have to verify who has given permission or no, because unless they go to the panchayat has to give permission for you to start construction of any kind of activity, right? Yes. So basically the law under the 73rd amendment of the Panchayati Raj, without the permission of the Panchayat, you cannot start construction. So if anybody is starting construction, then the Panchayat has the right to stop the work. And how difficult is it for a Panchayat to withdraw the NOC? It is easy to blame anybody else, and as far as my department is concerned, we are not in violation at any point of time. As a result of which we are talking about further strengthening the department by ensuring that we have laws in place that are very strict, so that we are able to put things in a full stop to everything. See, it's very easy for somebody
from the other side to go and say that okay, X department has given a permission of Y department. I am telling you very categorically that in the last 6 months, not a single permission of leaf cutting or any kind of such in violation, any permissions have been given. So it is the panchayat this तशें म्हणा ना हांव. खंयच्या हेतून फाल्यां पंचायतकडे अधिकार जे फाल्यां आमी बी परमिशन दिल्यार बी लास्टाक पंचायत एनओसी दिता. फाल्यां एनओसी दवरपाची काय विड्रॉ करपाची त्यांच्याकडे अधिकार ते त्यांनी करपाक जाय. इन्व्हेस्टमेंट 6 months तुम्ही परमिशन दिवंक ना, बट तुमच्या त्या गव्हर्नमेंटाक 2.5 म्हाका दिसना की कंप्लीट हांवें 6 months दिल्या. आमचे सिलेक्टिव्ह कितें आमच्या डिपार्टमेंटान ते आमचे इतले स्ट्रीट धरला. हिल कटिंग दिवपाचे ना म्हणून ते पयलींच्यानूच म्हाजे धोरण आशिल्ले. पोंबुर्पा जे कितें आतां कार्लोस फरेरान जे दिल्या त्यो एरियाज वी आर मेकिंग देम नो डेव्हलपमेंट स्लोप्स अँड नो डेव्हलपमेंट झोन्स एब्सोल्युटली. सो दोज पोंबुर्पा हिल्स अँड लोकांचे एक एजिटेशन जाल्लें पोंबुर्पा हिल्स सेव्ह करपाक. आमी ते पूर्ण एरिया आमी नो डेव्हलपमेंट स्लोप करता. ह्या मिटिंगेन ऑलरेडी डिस्कस जाला ते आमी नोटिफाय करतले सर्वे नंबर वायज. मागीर लास्टाक एक लक्षांत तुमी घेवंक जाय की एक ते हिली एरिया जे आसा आनी ते लोकांक त्यो दोंगरा जस्ट रायट इन फ्रंट ऑफ द वॉटर ते पूर्ण एरिया वी आर गोइंग टू डिक्लेअर इट एज अ नो डेव्हलपमेंट झोन. सर तुमच्या पहिले हे महारथी कोण जे अरे महारथी म्हणूंक ना रे. महारथी म्हणजे आय वॉन्टेड अ नेम फॉर द साइज ऑफ द बिल्डिंग. व्हाट आय एम ट्राइंग टू से तुमच्या पहिले परमिशन दिले कोण आयपीबी मनशाचे उल्लेख करून बिल्डिंग आयपीबी परमिशन एक राईट असा हे परमिशन दिवपाक. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाक आयज कायद्यानुसार हांगाच न्हू बाकीच्या राज्यांनी इंडिपेंडेंटली ते परमिशन सगळे परमिशन ते दिवंक शकता. सेक्शन 43 जे अनुसार तांकां परमिशन अधिकार आसा आणि ते फास्ट ट्रॅक डेव्हलपमेंट इन टर्म्स ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट काही व्हडले प्रोजेक्ट्स त्यांच्या खातीर इट इज थिंग विच इज द नीड ऑफ द आवर. बट आयपीबीन परमिशनां दिल्या पळय, आयपीबीन परमिशनां दिल्या ती सगळी सारखी आसा, तितून कितें चुकल्या बी अशें तुमकां दिसता? पण हांव खंय वचून पळोवं तुम्ही चेक करताले हांवें काय चेक करू शकता. अजिबात लुपान ना परमिशनां दीत रावता तुमचेरूच नेम येतलो. ना तू बऱ्या रितीन सांगलें अशें. आयक माझे 2 मिनटं बोटां दाखयतले कोण बोटां कोणाक दाखयना. आमी आयज हांगा क्लॅरिफिकेशना खातीर चर्चेक जे कितें विशय आयला ते हांवें तुमचे फुडें हाडपाचो हांवें प्रयत्न केला. एक तुमी लक्षांत धरूंक जाय की हे सगळे गोष्टी जे घडटा हे खंय वचून खंय 4 लोक 5 लोक जमता आनी म्हणटा. पूण हांवें म्हणून सांगलें की जेन्ना लेजिस्लेटर्स आनी खंय पॉलिटिकल क्लास काय खंय रेप्रेझेंटेशन आमचे कडेन येता त्या रेप्रेझेंटेशनाचेर योग्य तरेन कारवाई करपाची गरज आसा. आयच्या दिसा हांवें ते दोन्ही प्रोजेक्टाचेर डीएलएफ आनी ते दुसऱ्या प्रोजेक्टाचेर हांवें कारवाई करपाक म्हणजे म्हाजे कडेन सगळी म्हायती धाडून दिवपाक आनी सरकार ती रिइव्हॅल्युएट करतले की परमिशन दिवप काय मेंटेन करप. पण तेंचे कडेन जर सगळ्यात पयलींचे आनी सगळे सारखे जर असले तर म्हाजे कडेन अधिकार काय उरना ते करपाक. म्हणून म्हाका विचार सारको करचो पडटा की बाबा हांवें काम करपाक जाय जाल्यार कशें काम करपाक जाय. पोंबुर्पा हिल्साचे हांवें सांगल्या प्रमाणे नो डेव्हलपमेंट स्लोप पूर्णपणे ते पोंबुर्पा हिल्सचे कार्लोस फरेरान विधानसभेन धाडलेले ते पूर्णपणे आमी नो डेव्हलपमेंट आमी स्लोप आमी करून घेतले. हांगा एक लक्षांत तुमी घेवंक जाय की हांव जेन्ना म्हणटा हांव बी गडबडीन आशिल्लो नाल्यार आयज तुमच्या प्रेस कॉन्फरन्सा पयलीं हांव पर्सनली मुख्यमंत्री कडेन मेळोन योग्य ते आमचे मदीं जे कितें चर्चा जाल्या ते तुमकां ब्रीफ करपाक काय हरकत ना. पूण गणेश चतुर्थी जावन हांव व्यवस्थीत तेंचे कडेन बसून की आमकां कितें फुडें करूंक जाय आनी आमचे डिपार्टमेंट आनी स्ट्रेंथन करपाक आमकां कितें पावलां आमी घेवंक जाय आमी घेवपाचो आमचो प्रयत्न आसलो. पूण कितें आहा राजकारण जेन्ना आमी म्हणटा आनी पॉलिटिक्स जेन्ना आमी म्हणटा राजकारणान बी कितें आसता मर्यादीत गोष्टी आसता. हांव येता पळय तुवें नेने म्हणटालो सांगतलो थंड जाला काय ना काय उलयना. मेन म्हणजे कितें आहा की ओव्हरऑल विरोधी पक्ष नासले काय सत्ताधारी पक्ष नासले काय तिसरे आनी खंय आसले आमी एक मातशें फॅक्च्युअल व्हेरिफिकेशन करपाची गरज आहा. फॅक्च्युअल व्हेरिफिकेशन केल्यार आमकां खुबशी तेजी म्हायती गावता. म्हणून तुमकां सांगलें रायट टू इन्फॉर्मेशन जे आसा तेज्या माध्यमांतल्यान तुमकां म्हायती गावंक शकता. तुमी जाय विधानसभे आहा विधानसभेन तुमकां म्हायती आमी दिवंक शकता. तेज्या भायर तुमकां जर कितें दिसता की आमचे सरकार योग्य तरेची म्हायती दिता कोर्ट आहा कोर्टान वचून तुमी थंय फायल करूं शकता. योग्य तरेन मार्ग सगळ्यां कडेन फुडें आसा. आमी काम जे करतले ते कायद्या अनुसार करतले. कायदो जो लेखीत कायदो जो आमचो आसा एज पर रूल रेग्युलेशन आमी वयतले. म्हणून आमी चडशे कडेन जे कितें आमचे कडेन जायते रेप्रेझेंटेटिव्ह जस्ट लायक पोंबुर्पा आयिल्ले आसा हे सगळे गोष्टी एरियाज जे आसा हे नो डेव्हलपमेंट आमी करपाचो प्रयत्न. आयज तुमी म्हटल्यार कॉन्फिडेन्शियली
सॉरी आमकां इन कॉन्फिडन्स आमकां घेवंक जाय आमचे लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आनी सगळ्यांक म्हणून हांवें तांकां सगळ्यांक सांगलां की कितेंय जर विशय आसलो ते आमचे नजरेक तरी हाडा म्हणजे आमी योग्य तरेन आमी ते पावलां घेवन आमी योग्य तरेन आमी निर्णय घेवंक शकता. पण एक लक्षांत तुमी घेवंक जाय डिपार्टमेंट जेन्ना काम करता डिपार्टमेंट काम करतले एज पर रुल्स रेग्युलेशन्स एज पर गायडलायन्स नोटिफाईड जे गायडलायन्स आसा आनी आमचे रेग्युलेशन्स जे आसात त्या आधाराचेर आमचो लॉ जो आसा त्या आधाराचेर आमी काम करता आनी त्या आधाराचेरूच आमी काम करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आयज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो इतलोच विशय आशिल्लो कारण हांव पळयता की खंयचे व्हिडिओ हांगासरले व्हिडिओ काडटा आनी थंय तेजे मर्ज करता आनी तिसरेच गांवचो व्हिडिओ घालून हे करता म्हणजे हे योग्य न्हू. गोंयच्या लोकांक हांव सांगूंक सोदता की हे जे कितें चल्लां केन्ना केन्ना कांय लोक प्रसिद्धी खातीर कांय गोष्टी करता हेजेर मातशे लोकांनी बी मातसो कॉशियस रावपाची गरज आसा कित्याक बाबा कितें चल्लां एक्चुअली. आनी म्हणूनच आयज आमी जे कितें तुमकां आयज परत एकदां सांगलें गायडलायन्स प्रमाणेचे एक लिखीत गायडलायन्स जे आसा ह्यो लिखीत गायडलायन्स प्रमाणे आमी सगळे गोष्टी आमी एक एक करून आमी ते फॉलो करता स्ट्रिक्टली. पूण प्रत्येकाक हांवें सांगल्या प्रमाणे प्रत्येकाक अधिकाराक खंयचोय मुद्दो हातान घेवपाक खंयचोय मुद्दो लोकांक फुडें व्हरपाक पूण आमी सरकार म्हणून आमी कितें करूंक जाय आमी फॅक्च्युअल रिप्रेझेंटेशन आनी फॅक्च्युअल आमचे सगळे गोष्टी आमी लोकां फुडें दवरपाचो आमचो प्रयत्न आसता. So one more thing is that can you clarify that old Goa issue also? Old Goa इगोर्जे कडेन वयर मोंतेर कित्याक थिंगाय कन्वर्जन about the issue इतलो ते 150 मिटराचे पयस आसा हांवें ऑलरेडी चॅक केला. तुम्ही फॅक्च्युअली करेक्ट आसा आनी जे केन्ना म्हणून हांवें सांगलें व्हेरिफिकेशन ऑफ फॅक्ट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. हांवेनूच मंत्री जावन 100 मिटराचो बफर नोटिफाय केला आनी हांवें गझेट नोटिफिकेशन काडला. हांव मंत्री जावपाचे पयलीं कोणाक खबरूच नाशिल्ली लायन खंय आशिल्ली ती. पयलीं केन्ना कोणाक खबर नाशिल्ली की आमचे हेरिटेज आमचे चर्चीज हेंचे भोवती हो जो सर्कल एंड बफर जो आहा हो बफर कितलो आहा आमी ते मॅपिंग करून नोटिफाय करून ASIक इंटिमेट आमी केल्लो आसा. चीफ सेक्रेटरीचे जे आरोप जातात त्या संदर्भात चीफ सेक्रेटरी ते विशय म्हाजो नव्हतो. तो विशय कितें आहा की एक हांव एक सांगूंक सोदता मनीस तेजो विशयच ना तो जे विशय ज्या तरेन मांडला त्या तरेन त्यांनी कसलेच जमीन कन्वर्ट करून घेवंक ना. चीफ सेक्रेटरी हॅज नॉट कन्वर्टेड अ सिंगल इंच ऑफ लँड इन द स्टेट ऑफ गोवा आणि एज फार एज द चीफ सेक्रेटरी इज कन्सर्न इज अ एक्सलंट ह्युमन बीइंग अँड अ गुड ऑफिसर. केन्ना केन्ना मेलिशियस कॅम्पेन कोण तरी तेजे अगेन्स्ट चलयता दॅट इज नॉट एक्सेप्टेबल आनी हेजे बद्दल बी मुख्यमंत्री कडेन चर्चा करून मुख्यमंत्रीक लेखीत हांव धाडून दितलो की केन्नाच चीफ सेक्रेटरी कसलेच फेवर टाउन प्लॅन डिपार्टमेंट कडल्यान मागूंक ना. जर कोणी तरी ते काम करून घेतला आनी ते बी विशयान चेक केल्ले आसा ते कायद्या अनुसार जाल्ले आसा. पण योगायोग जेन्ना चीफ सेक्रेटरी राज्याचो कितेंय जर घेवपाक वयता ताका राज्य सरकाराचें परमिशन लागता आनी ते राज्य सरकाराचें परमिशन तेणी घेतलेलें आसा. आनी म्हाका खात्री आहा की हे सगळे गोष्टी वेन एनी गव्हर्मेंट ऑफिसर हॅज टू प्रोक्युअर ऑर परचेज अँड ही नीड्स गव्हर्मेंट परमिशन and he has taken government permission. So when he has purchased what that is his personal domain, but he is an excellent officer. I am on record that he has not taken a single favor from the town and country planning department. Malicious campaign and maligning somebody, you can write letters to where you want, but you should not malign somebody's name when he has not done anything wrong. He has not done anything in violation of the law and neither has got a favor done for himself in his name in the Department of Town Planning. So he has taken government's permission there. Yes. मिनिस्टर एक आनीक प्रस्ताव आशिल्लो की इलिगल हिल कटिंग जाता ताचो दंड वाडोवपाचो केले न्ही आयज बी चर्चा जाली. आयज आता ते धाडून दितले आमी लॉ डिपार्टमेंटान. तुम्ही जेन्ना रिव्ह्यू करता न्ही व्हडल्या प्रोजेक्टांची परमिशन तेन्ना ते ऑलरेडी दे हॅव ऑलरेडी गॉन पुटिंग द रेरार. It doesn't matter. They have gone No, it doesn't matter. See, I have to be. No. It's not about worried. I have to be also very cautious. Just because somebody wants to, no, तुझे म्हणा ना, तुका मैं somebody means somebody. I'm just saying, if there's a discussion on a particular subject and somebody wants to draw me into some sort of a debate, I have to think. Even in town hall in Times of India, I think I made myself very clear on all the issues pertaining to the state. I gave every breakup of exactly what is happening. Also, what I'm trying to say is that one has to be very cautious and judicious with how you act. Just because you're a minister, you cannot act in the way you want. But I have made it on record that DLF's permissions are under review. And as far as the other permissions are concerned of the other project also are being verified by me. After I verify, I will see whether they fit the guidelines or they don't fit the guidelines. If there is anything that is wrongly done,
then only I will take a decision accordingly. Till then, I will not allow any construction to take place. That is the commitment that I have given them. I have to ensure that I have to be very judicious. आणि केन्ना उलयता पळय ते सोप्याक कसले अनाउन्समेंट करपाक पण कित्याक ते कायदो म्हणून कित्याक काय ना नाल्यार कायदो कित्याक आमी करता कायदो आमी जे विधानसभेन कायदे केल्ले आसा ते योग्य तरेन आमकां ते फुडें व्हरपाची गरज आहा आनी त्या तरेन आमी फुडें व्हरतले. तुम्ही म्हटलं की जे DLF आणि असा त्यांचे प्रोजेक्ट आहात ते रॉंग असले तर तुम्ही त्याचे रिव्ह्यू घेतले पण ज्यांच्यानी परमिशन दिली त्यांचे किती येतले जे ऑफिसर्स असतले कितें आहा पळय हो विशय आहा तो पळय. So under which minister this was done? That all I cannot. You must go under RTI. इतले म्हायती आहा एकाच प्रोजेक्टात इतली म्हायती हांव कसो काडूं इतली म्हायती आहा म्हणजे खंय केन्ना जाले ते केन्ना जाले ते कशें जाले हे सगळे गोष्टीचे ते डिटेल यू मस्ट नेवर गो बॅक इन टायम यू हॅव टू सी हाऊ यू हॅव टू गो फॉरवर्ड. देयर इज नो पॉइंट इन रेकिंग अप समथिंग ऑफ द पास्ट. आय एम नॉट गोइंग टू बी डूइंग इट. आय विल गो अहेड अँड सी व्हॉट इज टू बी डन. I will check with them. So पण परमिशन गव्हर्नमेंटानं दिलेली आणि ऑफिसरांनीच दिली. इवन दिली तरी बी फुडें कायद्याप्रमाणे ऍक्शन घेवपाक म्हाका कोणी थारोवंक ना. सर पण कायद्याप्रमाणे जर सगळे जर केला तर म्हाका विचार सारको करचो पडटलो न्हू. कायद्याप्रमाणे केला जाल्यार म्हाजे कडेन काय म्हाका लक्ष दिवचें पडटलें की बाबा हे ऑलरेडी कायदेशीर आहा आनी कायदेशीर प्रोजेक्टार फाल्यां जर कोणी जर कितें विशय मांडलो आणि कायदेशीर जर काही गोष्टी असल्या हांव तेजेर काय कारवाई करू शकना. हे स्पष्ट या सगळ्या भितर नुकसाण गोंयचें जाता. आमी वेगळे जर पळयत आमी हिरवळ पळयताले आनी आतां ते तांबडे जाले हे तुम्ही आता म्हटल्या काय कितें ना सर आमी सामान्य हांव इतले दीस पळयता की अचानक लोकांक हिरवेगार दिसूंक कितें तरी दिसपाक लागला. बरं मातसो हांव तुका सांगता हे जेन्ना सुरेश पळयकरान तेन्ना जमीन घेतलेली तेन्ना कितें तुमी न्हिदलेले एक्झॅक्टली तुम्ही किती ऍक्शन घेतली. म्हाका एक सांग तुम्ही हे 3 वर्सां पयलीं केन्ना विचारला प्रश्न विचारला सर 3 वर्सां पयलीं विचारला. हांव जाला मंत्री आनी आतां जेन्ना विशय आयला म्हणून तुमकां सांगता हे जे कायदेशीर जे कितें आसा हांव कायदेशीर गोष्टीचेरूच उलयता. कायदेशीर जर कोणी तरी परमिशनां सारखी घेतल्यात तेजेर म्हाजे कडेन काय उरना ते फुडें कितें करपाक. जर कायदेशीर कितें ना आणि खंय तरी थंय लॅकुना आहा आनी योग्य तरेचे पेपर वर्क करूंक ना तर हांव योग्य तरेन ते हांव डिसिजन हांव तेजेर घेवंक शकता. कारण ते पयलीं दिल्ले परमिशन हांव मंत्री जावपाचे पयलीं ह्यो गोष्टी हाडलेले म्हणून खंय तरी मनशांनी कॉशियस जावपाची गरज आसा. तशें हांव म्हणना की आय म्हणजे पुलिंग योले वेन यू आर कमिंग फ्रॉम देर वेन यू आर कमिंग गोंयचें लुकसाण जाता तूं आयक ते शब्द तूं वापरता ते बऱ्या पूण कितें आसता की गोंयचेच मनशांनी जर कोणाक जर जमीन विकला आणि त्या मनशांनी परमिशन घेतला सरकार कडल्यान तर म्हाजे कडेन उपाय कितें आहा रिव्हेरीफाय करपाक चेक करपाक की बाबा परमिशन आसा काय ना. कोणी परमिशन दिलें हेका म्हत्व ना. परमिशन आसा परमिशन सारकें आसा आनी परमिशन जर सारकें ना तेजेर हांव एक्शन हांव घेवंक शकता. गरज पडल्यार हांव परत एकदा बोर्ड मिटींग आपूण बोर्डांत हांव डिसिजन घेवन योग्य तरेचे हांव निर्णय कितली व्हडली कंपनी आसूं पण म्हाका विचार करचो पडटा न्ही. म्हाका विचार करून दी विचार करपाक हांवें प्रेस कॉन्फरन्स आपोवंक ना सांगपाक की बाबा हेजेर हांवें सगळी चवकशी करपाक हांवें सगळे फायली मागून घेतल्या. पण फाटल्यानी जे त्रास केले ते आयज तुका गव्हर्नन्स इज ऑनगोईंग प्रोसेस. इन लाईफ यू फेस मेनी सिच्युएशन्स यू हॅव टू सी इट फेस इट अड्रेस इट इन अ प्रॉपर अप्रोप्रिएट मॅनर. सगळे जर कायदेशीर असत जाल्यार आपण काय करू शकना. पूण सगळे कायदेशीर बेकायदेशीरपणानूय कायदेशीर करूंक मेळटा न्हू. तो तुम्ही अभ्यास करून माझ्या वांगडा वाचपाक बस तुका हांव 2 फायली दिता हांव 2 वाचता. कितें आहा ते सोंपें आहा ते उलोवपाक ते सोंपें आहा ते करपाक पूण खरें ते मिडियाचे फुडें उलोवपाक जाय काय बेश्टे नांवा खातीर म्हणून पब्लिसिटी म्हणून प्रेस कॉन्फरन्स म्हाका आयक नाही हेल्थ म्हटले लोक कितें म्हणटा तुमचेर विश्वास दवरिना तुमचेर श्रद्धा दवरता. हेल्थ म्हटले काय जाय ते आयक रे मातसो ते श्रद्धा बी तूं बी दवरता श्रद्धा पूण तुका खबर आहा हांव कसो काम करता तें. खंयचेय डिपार्टमेंट जर आसल्यार हांव ताबडतोब तो विशय अड्रेस करता अशें ना. खंयचेय डिपार्टमेंट फॉरेस्टाचो इश्यू आसूं आनी कसलेय इश्यू आसूं माझे लक्षात जे कितें हाडटात तेजेर हांव कारवाई हांव करता. पण आयज आमी मिटींग घेतली म्हणून तुमकां बेश्टे एक ब्रॉडली सांगपाक की बाबा पोंबुरपाचो विशय कार्लुसान विशय मांडलो तो आमी घेतला आनी खंय कोणी विशय मांडलेलो जे आश्वासनां दिल्ल्यो त्यो दितल्या. एक लक्षात घ्या तुमी खंय जर मिस्टेक जर डिपार्टमेंट कडल्यान जाल्यार
ते आमी विड्रॉ करपाक आमी टायम लावचे ना. पूण कितें आहा की आमकां व्यवस्थीत आमकां विचार करपाक जाय की बाबा आमी कितें करूंक सोदता. जर कितें कायदेशीर आहा तेका कायदेशीर म्हणपाक जाय काय म्हणपाचें ना. हे सगळ्या गोष्टीचेर खंय ना खंय म्हाका विचार सारको करून हांवें डिसिजन घेवपाची गरज आहा. पूण आयजच्या दिसा ह्यो 2 गोष्टी हांवें ऑलरेडी कन्सिडरेशनान घेतल्या. 72 कितें चर्चा जाल्ली ना 72 कितें चर्चा मेळटा. आनी खंयचे तरी विशयाचेर खंयची ती कोर्ट मॅटर कोर्टान कोणी तरी गेल्ले म्हणून तेजेर आनी खंयची ती आदी वास्को मॅटर ओनली कोणी ऑलरेडी थंय कोर्टान बी गेल्या ते मॅटर सबज्युडिस बी आसत तेजे. पण ज्या पद्दतीन तुम्ही हे हितून जर कायदेशीर ना जाल्यार आमी तेजे रिव्ह्यू करतले म्हटलं तशें 72 तुम्ही तितले प्रॅग्मॅटिक ना. म्हाका तरी दिसता की आयज आमी जे सेक्शन हाडल्या जे सेक्शनान ऑब्जेक्शन सजेशनाचो प्रोविजन आहा नवे सेक्शन जे हाडल्या म्हणजे ऑब्जेक्शन प्रोविजन ते सगळे कमिटी सेपरेटली बसता एसेस करता. हे पयलीं नाशिल्ली. आयज ते जेन्ना नवे प्रोविजन्स जे आयल्या सो यू हॅव अ स्कोप ऑफ फायलिंग युअर ऑब्जेक्शन सजेशन. सो वी गेट अ टेंटेटिव्ह फिलिंग एक्झॅक्टली वॉट इज हॅपनिंग. आणि कितें गायडलायन्स जर स्ट्रिक्टली तुम्ही फॉलो केल्यार आय डोंट थिंक देर शुड बी अ इश्यू ऑन एनी फ्रंट. आणि एक वेगळो विषय कितें तुम्ही ते बालवाडीन पयलीं खाण दिताले पळय ते आतां पावडर फॉर्मान दिता. ते पयलीं कड्डणां पयलीं पूण ते लोक तेका हें अनहॅप्पी ते म्हणटा पयलीं सारकेच आमकां ती कड्डणांच दिया अशी मागणी जाता. हांव म्हायती काडटा. काल खंय तरी ते पावडर ते म्हाका व्हॉट्सएप धाड हांव म्हायती काडटा पेरंट्स कडल्यान. मिनिस्टर अनेक लोकांचे जनरल परसेप्शन अशें आसा की रिजनल प्लॅन नाशिल्ल्यान खूब अशें हांवें तेजेर उलयलां ऑलरेडी. कितले तुमी परत रिजनल प्लॅन ते एक आरोप जाता की तुम्ही झोनिंगाच्या पावरांना रिजनल झोनिंग प्लॅन करीत ना न्ही. खंय घेतले आमी झोनिंग प्लॅन. हे सगळे चर्चेचे विशय ते मागीर पळया कितें करता. Watch on Herald TV.